अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला विधवा महिलांनी देवपूजा करावी का, गुरुचरित्र पारायण करायचं का, अनुष्ठान करायचं का, रोजची देवपूजा कोणती करायची, ह्या खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आजकालच्या युगामध्ये विधवांनी कोणती सेवा करायची। याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। खूप छान संसार असतो, संसार चांगला चालला असतो, मध्येच कोणाचा अपघात होतो, काही कोरोनाने वारता, काही अपघातामध्ये वारता, तर मग त्याच्या महिलेचा जो पती असेल, पती वारल्यानंतर ती स्त्री विधवा होती। असा जो काळ आहे किंवा असं जी वेळ आहे ती कोणावर नाही येऊ, ते आयुष्य खूप कठीण असतं आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये आजूबाजूचे लोक पण त्रास देतात, ही सेवा करू नका, ती सेवा करू नका। पूर्वीच्या काळी ज्या विधवा होता त्यांना डायरेक्ट प्रेतावर अग्निदहन करायचे। ती म्हणजे ज्या दिवशी तिचा नवरा वारला असेल त्या दिवशी तिला अग्निदहन करायचे, प्रेतावर उडी घ्यायची आणि ती मरून जायची। पण ती सती प्रथा बंद झाली, बरं झालं बंद झाली। खूप प्रथा आहे ना, माणूस वारला म्हणजे आपण वारला पाहिजे असं काय संबंध आहे। सती प्रथा बंद आली, नंतर केश वेपन म्हणजे केस काढून टाकायचे त्यांचे, त्याला एक साडी द्यायची, एकच अन्न खायचं, ही अशी प्रथा पूर्वीच्या काळी होती, हे मी आपल्याला सांगतो। होती पूर्वीच्या काळी। काही जण असे आहेत ते विधवा स्त्रियाच्या हाताने जेवत नाही। मग गुरुचरित्रामध्ये आणि धर्मशास्त्रामध्ये असं वर्णन आहे की जी महिला असेल, तिचा पती वारला असेल, अपघाताने वारला, कशाने वारला असेल, ती जी विधवा झाली असेल, तिने कोणाची सेवा करायची? तिने भगवान विष्णूंची सेवा करायची। भगवान विष्णू हा पती तिने समजावा। पण आजकालच्या युगामध्ये पहिले ठीक होतं, पहिल्याच्या काही पांढरी साडी असेल, एका घरामध्ये असेल, पण आजकाल सगळे शिकलेले आहात, आपण शिकलेलो आहोत, चांगल्या गोष्टी। आजकाल कसं आहे, पहिला जर नवरा जर अपघाताने कोणी वारला असेल, महिलेला अधिकार आहे दुसरं लग्न करायचा, दुसरं लग्न पण करता, काही प्रॉब्लेम नाही। मग आजकाल आता कोणती सेवा करायला पाहिजे? एखादी विधवा असेल किंवा यांनी कोणती सेवा करायला पाहिजे? जर आपण विचार करा, एक साधारण विचार करा, आपल्या घरामध्ये जर कोणी विधवा असेल, आपल्याला कसं वाटतं? की कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल, कोणाची काही असेल, आपल्याला मनाला कसं वाटतं? तसंच विचार करायला पाहिजे। बाकीच्या लोकांनी टोमणे मारणं, लोकांना नावं ठेवणं बंद करायला पाहिजे की विधवाला हा अधिकार नाही, तो अधिकार नाही। सगळे अधिकार आहे। जेवणाचा अधिकार आहे ना, जेवण करू शकता, जॉब, सगळा अधिकार आहे। आणि विधवा स्त्रियांनी पण मनामध्ये अशी भावना नाही ठेवायची माझे पती वारले मग माझं कसं होईल, काहीच नाही होत। आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहायचं, सगळ्या गोष्टी चांगल्या होतात। मग यांनी कोणती सेवा करायला पाहिजे? यांनी अनुष्ठान करायला पाहिजे का? करायला पाहिजे। तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान पण करू शकता। तुम्ही तुमच्या मुलासाठी करा, स्वतःसाठी करा, जॉब साठी करा, बिझनेस साठी करा। तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान, व्यंकटेश आणि विष्णू भगवान एकच आहे, तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता। व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता 3 दिवसाचं, रोज व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता। तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता का? करू शकता। विधवा स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, वाचायला काहीच हरकत नाहीये। धर्मशास्त्रामध्ये पण असले वाचायला काही प्रॉब्लेम नाही, काय होणार, वाचून काही होत नाही। असं समजा गुरुचरित्र वाचताना कोणी वारलं असं काही आहे का? नाहीयेच। पूर्वीच्या काळी तर महिलांना गुरुचरित्र वाचायला देत नव्हते, मोठं गुरुचरित्र आहे ते महिलांनी वाचू नये, पण दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र आहे ते महिलांनी वाचावं, त्यातले अध्याय काही कमी आहे। मोठं गुरुचरित्र वाचायला 3-4 घंटे लागतात एका दिवसाला, 7 दिवसाचं पारायण असतं, 3 ते 4 घंटे मला स्वतःला लागतात। मी वाचलेलं मोठं गुरुचरित्र, दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचणार आपण 1.5 तासात होऊन जातं ते। कारण काय, ते महिलांसाठी आहे, ते सगळ्यांनी वाचलं चालतं, विधवा स्त्रियांनी पण वाचलं चालतं, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही मनातली भीती दूर करा, ही सेवा करायची नाही, ती सेवा करायची नाही, तुम्ही सगळ्या सेवा उपासना करू शकता। ज्या विधवा माता भगिनी आहे माझ्या सगळ्या, त्यांनी सगळ्यांनी सगळ्या सेवा करा।
आणि लोकांचं ऐकू नका. जी स्त्री तुम्हाला म्हणत असेल नाही ही सेवा तुम्हाला करू शकत नाही, त्यांना म्हणा तुझं जर विधवा आलं तू करू शकते का? सगळ्या करू शकता. आपण रोज जेवण करतो ना, त्याप्रमाणे तुम्ही अनुष्ठान करू शकता. अनुष्ठान असेल, व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान असेल, गुरुक्षेत्र पारायण असेल, स्वामी क्षेत्र पारायण असेल, संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे, दुर्गा सप्तशती पण वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. वाचायला आणि लिहायला काही प्रॉब्लेम नाही. पूर्वीच्या काळी महिलांना शिक्षण नव्हतं, काही नव्हतं, त्याच्यामुळे आता दुर्गा सप्तशती पण तुम्ही प्राकृत वाचू शकता, संस्कृत नाही. जे करायचं ते नियमाने करायचं, अति नाही करायचं. परत पूर्वीच्या काही सगळी कंटिन्यू पांढरी साडी असायची, आजकाल असं काही नाहीये. केशव पण असायचं, आजकाल असं काही नाहीये. सतीप्रथा होती, आजकाल असं काही नाहीये. आजकाल असं काहीच नाहीये. आज असं आहे की एखाद्याचा नवरा वारला असेल, 6 महिन्यात त्या बाईचं दुसरं लग्न होतं, संपला विषय. म्हणून आता फास्ट झालेलं आहे, म्हणून त्या चक्रव्यूह मध्ये अडकू नका. खूप जण असं करतात की विधवा स्त्रीच्या हाताने जेवण करत नाही, असं काही नसतं. जर ज्यांना असं वाटतं त्यांची जर आई विधवा झाली असेल किंवा त्याची बहीण विधवा झाली असेल, त्यांच्या हाताने खात नाही का? ते खाता, जेवण करता. म्हणून आपलं समजून करायला पाहिजे, दुसऱ्यांना वाईट भावना करायला नाही पाहिजे. आणि ज्या स्त्रिया असेल त्यांनी जास्त जास्त नामस्मरण करायला पाहिजे. माझं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही नामस्मरण जास्त करा. श्री स्वामी समर्थ महाराज असेल, गुरुमंत्र असेल, त्याचं नामस्मरण करायला पाहिजे रोज. व्यंकटेश स्तोत्र उपासना तुम्ही सगळे करू शकता. व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त, पुरुष सुक्त. रोज काय करायचं, भगवान विष्णूंची मूर्ती असेल घरामध्ये त्याचा अभिषेक करायचा. श्री सुक्त, पुरुष सुक्त अभिषेक करावा, काही प्रॉब्लेम नाही. अभिषेक करायचा, त्याचं अभिषेकाचं पाणी प्यायचं, स्वतःला दिवसभर मन रमवायचं. कारण की एका स्त्रीचा नवरा नसणं हे, ज्या स्त्रीचा नवरा नाही ना त्या स्त्रीलाच विचारा काय भावना असतात. आणि त्या ब्रह्मचारिणीच असतं ना. त्यांचा नवरा वारल्यानंतर त्या ब्रह्मचारीच असतात, ते देवीच्या स्वरूपातच असतात, ब्रह्मचारीच असतं ना. ब्रह्मकुमारी म्हणा, ब्रह्मचारी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. कारण की ते पूर्ण त्यांचं आयुष्य आहे ते देवाला समर्पित करतात. काही नर्मदा परिक्रमा करत असेल, काही जण सेवा करत असेल, भगवान विष्णूंची सेवा, काही गुरुचरित्र पारायण, काही नवनाथ पारायण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर खूप जण म्हणतात हळद कुंकू लावायला चालत नाही, काही ठिकाणी तर हळद कुंकू समारंभाला बोलवत नाही विधवा स्त्रिया. मी तर म्हणतो त्यांना बोलवायला पाहिजे. का बरं बोलवायला पाहिजे? कारण त्यांना जर बोलवलं तर बाकीच्या स्त्रियांचे जे नवरे आहेत त्यांना त्यांच्या नवऱ्यांची किंमत कळेल की नवरा नसल्यावर काय होतं. हे समोरासमोर डायरेक्ट समजून जाईल, नवरा नसल्यावर काय होतं. आपल्याकडे जी गोष्ट असती ना त्याची व्हॅल्यू नसती, त्याची किंमत नसती. समोरच्याकडे जे नाहीये तो माणूस रडतो, त्याच्या आठवणीने रडतो, त्याच्या व्याकुळतेने रडतो. तुम्ही विचार करा ज्यांचा विचार करा की आपला नवरा तुम्हाला नाहीये, तो विचार करा काय होतं. माणसाला किती परिस्थिती बिकट येते. जवळ माणूस असलं महत्वाचं आहे, खूप जणांचं नसतं. त्यांनी काय परिणाम होतो बघा. एक दिवस नवरा बायकोमध्ये जर नवरा 1 दिवस 2 दिवस जर बाहेर काही कामासाठी गेला तर स्त्रीला मन रमत नाही, मन बेचैन होतं. माझीच उदाहरण घ्या. मी जर कुठं होम व्हिजिटला गेला असेल, घर वास्तू बघायला गेला असेल, कुठे पुणे असेल, मुंबई असेल, दुसरीकडे गेलो असेल तर घरी कंटिन्यू फोन येत असतं मला, कधी येणार आहे, ह्या गोष्टी असतात. म्हणून तुम्हाला आहे तर तुम्ही तुमचा सन्मान करा. आणि अशा ज्या माता भगिनींना कोणीही दोष देऊ नका. त्यांनी जर शाप दिला तर तुमचं सगळं नायनाट होऊन जाईल. ह्या ब्रह्मचारीच असताना त्यांना काहीच विषय नाही. लग्न एकदा नवरा वारल्यानंतर फिजिकलचा विषयच येत नाही. त्या ब्रह्मचारी असतात, या देवी स्वरूप असतात, त्यांच्या तर पाया पडलं पाहिजे माझं मत आहे. असे खूप जण म्हणतात की विधवा स्त्रियांचं तोंड बघू नये. हे सगळ्या अंधश्रद्धा आहे. त्यांच्यावर जे दुःख आलेलं आहे ते तुमच्या घरामध्ये पण कोणाला येत असतं. तुम्ही जर दुसऱ्यांना दोष दिला तर तुमच्या घरामध्ये पण ते दोष येत असतात. म्हणून त्यांचे जे पती वारले असेल, काही कारणामुळे वारले असेल, त्यांनी मनामध्ये ताणतणाव घ्यायचा नाही. रोज रामरक्षा स्तोत्र वाचा. रामरक्षा स्तोत्र असेल, मारुती स्तोत्र असेल, हे स्तोत्र मंत्र वाचू शकता. मन रमवा. रोज औदुंबराला प्रदक्षिणा मारा.
जवळ मठ असेल, केंद्र असेल, तिथं साफसफाई करा, स्वच्छता जास्त करा, साफसफाई करा. तुम्ही सगळी देवपूजा तुम्ही करू शकता, भगवान विष्णूंची पूजा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मनातली भीती पहिले दूर करा. ह्यो काय म्हणेल, ते काय म्हणेल, लोक काय म्हणतील, हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, सगळ्या गोष्टी. आता असे काही सेवेकरी ताई आहेत, ते मला कॉल करतात, आता मिस्टर एक्सपायर झाले, परंतु ते जॉब करता, मुलं सांभाळता, सगळं करता, सगळ्या गोष्टी करता. मी म्हटलं ताई तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, महाराजांची पूजा पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. महाराज आपले काय आई वडील बंधू सर्वस्व आहे महाराज, त्याच्यामुळे त्यांची सेवा करायला काही प्रॉब्लेम नाही. आणि माझं पण मत असं वैयक्तिक आहे की ज्या असेल विधवा जे असेल त्यांनी सगळ्या सेवा केल्या चालेल. ते रोज जेवण करताना सगळं करू शकतात, असं बंधन नाहीये. मनामध्ये किंतु परंतु आणायचा नाही. आणि त्यांचं मन चांगलं असतं, ज्या असतं त्यांचं मन चांगलं असतं, मन निर्मळ असतं, मनामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट भावना त्यांच्या नसते आणि देवाला समर्पित असतात. त्यांनी जास्तीत जास्त विष्णू भगवानांची सेवा जास्त करावी. व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, विष्णूचं नामस्मरण, ओम विष्णवे नमः हा मंत्र जप जास्त करावा. आणि भगवान विष्णूच त्यांच्यासाठी पती असतो. त्यांनी जास्तीत जास्त नामस्मरण करावं, कोणामध्ये जास्त न बोलता नामस्मरण जास्त करावं आणि मनामध्ये कोणताही ताण तणाव घ्यायचा नाही. तुम्ही सर्व प्रकारचं अनुष्ठान करू शकता. गुरुचरित्र, नवनाथ पारायण, सगळ्या पारायण आहे ते सगळं करू शकता. रोजची देवपूजा करू शकता, महादेवाची पूजा करू शकता, सगळं काही तुम्ही करू शकता. म्हणून मनामधले जे विचार आहे, वाईट विचार, ते सगळे त्यांनी सोडायला पाहिजे. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.